नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झील. बघ कसे वाटतात व्हिडिओ, मजा येते ना? मजा तर यायलाच हवं. हां, तर आजचा विषय असा की आज मी आलेलो आहे हिंजेवाडीमध्ये. हिंजेवाडी म्हणजे पिंपरी चिंचवडचं हिंजेवाडी. तर मी तिथे आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅचलर लाईफ. नाही, बॅचलर लाईफ म्हणजे मी बॅचलरच आहे, पण इथले कॉर्पोरेटवाले बॅचलर्स त्यांचे विकेंड कसा सेलिब्रेट करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. चला जाऊया. A few hours later. तर मी आता आपल्या पहिल्या स्पॉटवर आलो. चहा. चहा तर हवाच. घरच्या चहाची आठवण आहे. छान आहे. Cheers. मग मी चहा घेत असताना माझ्या भावाचे काही मित्र आले. मग त्याने आणि आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि आपला चहा घेतला. हो, आपला चहा तिथला ब्रँड आहे तो. तो चहा घेतल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण जाऊया पुढच्या स्पॉटवर. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या सेकंड स्पॉट. मागे दिसतोय ना सनसेट. तर हे बानेरचं सनसेट हिल पॉइंट आहे. तर आता तुम्ही सनसेट एन्जॉय करा. काय मग मंडळी, कसा वाटला सनसेट पॉइंट? मजा आली ना? तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या स्पॉट. चला. ट्रॅव्हल करून आम्ही पोचलो कॉफिया द कॉफी शॉपमध्ये. खरंच हा कॉफी शॉप ना एक नंबर होता. तुम्ही स्वतःच बघा ना इथला ॲम्बियन्स. इथलं ॲम्बियन्स बघायच्या नादात आमची कॉफी कधी आली हे कळलंच नाही आम्हाला. मी आपलं नॉर्मल कॅपेचिनो कॉफी मागवली होती आणि त्याची एक टेस्ट घेतली. म्हटलं बघूया तरी कशी आहे. मस्त होती. आणि माझ्या भावाने घेतली होती ऑफकोर्स कोल्ड कॉफी. आणि हो, आम्ही पेरी पेरी फ्राईजसुद्धा मागवले होते. खरंच दिसायला एक नंबर होते ते. आणि आम्ही मग खाता खाता ॲम्बियन्सची मजा घेतली. खरंच ॲम्बियन्स आणि इथली ही कॉफी एक नंबर होती. मग आम्ही आलो तिबेटियन स्पेशल मोमोज खायला. मग आम्ही एका फूड मॉलच्या इथे आलो. मग एवढी दुकानं आणि एवढे हॉटेल्स बघून मला समजेच ना काय करावं. ठरवलं की बॉम्बे चाप कॉर्नरला जाऊया. मग आम्ही तिथे मलाई पनीर आणि मलाई सोया चाप मागवला. मलाई पनीर तर एक नंबर दिसत होतं. तुम्ही बघताय ना? मग आपल्या समोर आला सोया मलाई चाप आणि ही रुमाली गरमागरम रोटी. मग काय आपल्याला राहिलं नाही. आपण एक तुकडा घेतला. मग आपण मलाई सोया चाप घेतला आणि जे खाल्लं आणि आहाहा! जे काय स्वर्गसुख होतं. आहाहा! खूप मजा आली. म्हणजे एक नंबर.
मग आम्ही तोंड गोड करायला वॉफलमध्ये आलो. ते म्हणजे तो ब्रँड आहे वॉफल. मग आम्ही दादांकडे गेलो आणि दादांना म्हटलं की दादा एक वॉफल द्या ना आणि एक मिनी पॅनकेक. मग दादा म्हटले येलो ना चॉकलेट वॉफल आणि आपले मिनी पॅनकेक पण पटकन आले. मग काय, ब्लॉगचा शेवट जसा गोड व्हावा तसे दोन्ही पदार्थ गोड होते. मंडळी असं वाटलं बॅचलर लाईफ मजा आली ना. नाही आता तुम्ही म्हणत असाल यार हे काय तेच कपडे घातले आणि तेच दिसत आहेत. नाही कपडे तेच आहेत. काय हे आज दुसरा दिवस आहे म्हणजे तुम्हाला जो दाखवलं तो विकेंड दाखवला आणि हा त्याचा दुसरा दिवस. आज जरा मी खूपच एन्जॉय केलं ना. त्याचा हँगओव्हर होता. हँगओव्हर नाही, हँगओव्हर मस्तीचा होता. म्हणजे खूप नाचलोय मी कसं, तर मी ते दाखवू शकलो नाही कारण पबमध्ये ते अलाउड नव्हतं. सो आम्ही ही सगळी मजा केलेली तुम्ही तर बघितली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मंडळी लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठल्याच्या घाटावरचो जी मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तोपर्यंत बाय.